मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून मंत्रालयात बैठकीला सुरुवात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या दालनात बैठक. रिक्षा टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींसोबतच्या चर्चेत काय तोडगा निघणार याकडे लक्ष. रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्ती विरोधात संजय निरुपम इरेला पेटले. बँक कॉर्पोरेट कंपन्यांनाही मराठी सक्ती करा, निरुपम यांची मागणी. केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला ठाकरेंच्या सेनेने विरोध केला. शिवसेना उभाटाचे नेते रुग्णालय अधिष्ठात्यांना निवेदन देणार. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यासारखी भारतात ही स्थिती. भारत ही विनाशाच्या मार्गावरती अशी लोकभावना. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं वादग्रस्त विधान. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीमध्ये मोर्चे बांधणी. जिशान सिद्दीकी, अमोल मिटकरी, विक्रम काकडे, रुपाली ठोंबरेंनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट. अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी टीसीएस प्रकरण बाहेर काढलं. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचं वक्तव्य. टीसीएस मधील धर्मांतर प्रकरण बोगस असल्याचाही उल्लेख. ठाण्यात मनसेची गुणरत्न सदावर्तेंविरोधात व्यंगात्मक बॅनरबाजी. सदावर्तेंचा थेट सदा रडते असा उल्लेख. लगावला जोरदार टोला. बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने 4 जणांचा मृत्यू. मुंबईमधल्या पायधुनी परिसरातील धक्कादायक घटना. फूड पॉइझनिंगमुळे 4घांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. त्यांना या हल्ल्यासाठी ट्रम्प यांनाच जबाबदार त्यांनी ठरवलंय आणि त्यांच्या धोरणांवर टीका केली. त्याचबरोबर भारतात सुद्धा लोकांमध्ये नाराजी आणि असंतोष आहे असा दावा त्यांनी केला. मात्र हा राग उघडपणे समोर येत नाही हेही त्यांनी नमूद केलंय. आता या वक्तव्यावरनं राजकीय वातावरण तापलंय आणि विविध पक्षांकडनं तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. जैसी करनी वैसी भरनी, जैसा करेगा वैसा भरेगा. उसने जो सत्ता में होते हुए, सर्वोच्च पद पर होते हुए, उसने पूरे दुनिया को, वर्ल्ड को जिस तरह से उसने काबू करने के लिए, कब्जा करने के लिए हर कंट्री को डिस्टर्ब करने का काम किया, हर कंट्री पे अपना कंट्रोल करने का काम किया और सब पूरा दुनिया हमारी गुलाम है, इस तरह की उसकी जो भाषा है. और देश को भी उसने बर्बाद किया. ईरान से कोई संबंध नहीं था, फिर भी उसने इजराइल को पकड़कर जो वार किया उसमें वो तो होना ही था. आज ट्रंप ने पूरे अमेरिका को बर्बाद कर चुका है अपने मंसूबे पूरे करने के लिए, अपनी इच्छाओं को पूर्ति करने के लिए. जैसे कि देश में चल रहा है अपने हिंदुस्तान में, वैसे ही वहां चला तो वो होना ही था. जितने लोग रास्ते पर उतरकर उनका विरोध किया, अब हिंदुस्तान में उतर नहीं रहे तो इनको लग रहा है कि सब कुछ आलबेल है. लोगों में वही भावना आज भी है कि पूरी हिंदुस्तान भी वो बर्बादी के रास्ते पर चल रहा है. ट्रम्प के साथ हुआ ये सही मायने से उस सर्वोच्च पद पर आसीन व्यक्ति के बारे में नहीं होना चाहिए था. और जैसे करेगा तो जनता उसका जवाब देगी. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची इच्छा आहे की भारतामध्ये अराजकता माजावी. तुम्हाला आठवत असेल बांगलादेशमध्ये हिंसाचार झाला तेव्हा यांनी असेच मुंगेरी लालखे हसीन सपने बघितले. नेपाळमध्ये हिंसाचार झाला तेव्हा असं वाटलं की जेनझी भारतामध्ये देखील असेच आंदोलन करेल. जेव्हा केव्हा विदेशामध्ये हिंसाचार होतो तेव्हा विजय वडेट्टीवार मुंगेरी लालखे हसीन सपने बघतात आणि भारतामध्ये देखील असा हिंसाचार होईल असे वाट बघतात. परंतु एक लक्षात घ्या, इथली जेनझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे. इथली तरुणाई मोदी सरकारच्या पाठीशी आहे, भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे. आता हे अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी टीसीएस प्रकरण बाहेर काढलं असा आरोप होतोय इम्तियाज जलीलने यांनी केलेला आहे. तर टीसीएस मधलं धर्मांतर प्रकरण बोगस आहे असा आरोपही त्यांनी केलाय. कुणी मुस्लिम बाबा असता तर 4ही बाजूंनी बुलडोझर आणले असते असं जलील यांनी आता म्हटलेलं आहे. आपण पाहतोय की टीसीएस मधल्या धर्मांतर प्रकरणावर आता जलील यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. टीसीएस मधलं धर्मांतर प्रकरण बोगस आहे असं विधान आता इम्तियाज जलील यांनी केलेलं आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी हे विधान केलेलं आहे. खरं तर खरात प्रकरण दाबण्यासाठी हे टीसीएस प्रकरण आणलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ही कोण आहे? लोक तर इतके हुशार आहे ना की तुम्हाला हे कळत नाही आहे की ते बाबा काय करत होता. ते खरात ना, ते अशोक खरात ते काय करत होतं काही लोकांना माहित नाही होतं. काय तिकडची पोलिसांना माहित नाही होतं, काय सरकारला माहित नाही होतं. इतके सारे महिलांचं शोषण करणारा
मग ते प्रकरण दाबण्यासाठी काय केलं तुम्ही? की ते प्रकरण कोणी दाखवू नये. मग टीसीएसच्या एक बोगस प्रकरण तयार करण्यात आला आणि सगळे मीडियावाल्यांना मॅनेज करून हे सांगण्यात आलं की बाबा आता हे अशोक खराच्या बाबतीत कोणीही दाखवायचं नाही आहे. आम्ही तुम्हाला एक प्लॅटर मध्ये एक नवीन केस देत आहे. 24 तास तुम्ही हेच चालवायचं. टीसीएस मध्ये काय झालेलं आहे, बोगस केस, टोटली बोगस केस. अरे धर्मांतर वेगळं आहे, खरात वेगळा आहे. कोणतं प्रकरण दाबायचं, कोणतं प्रकरण टाळायचं याच्यासाठी सरकार काही खेळ खेळत बसलेले नाही. असे जेही प्रकार घडतील त्याच्यावर त्यांच्यावर कारवाई निश्चित केली जाईल. खरात आहे गेली 40 वर्ष, आता 40 दिवसापासून जेलमध्ये आहे. कित्येक वर्ष राहिले तर सांगता येत नाही. आणि रोज त्याच्यावर नवीन नवीन गुन्हे दाखल होत आहेत. 7वा गुन्हा दाखल झालेला. अशा कोणत्याही मनोवृत्तीला, कोणत्याही समाजाचा असेल त्याला सरकार माफ करणार नाही. आज मराठी सक्तीच्या मुद्द्यावरनं मंत्रालयामध्ये एक महत्त्वाची बैठक होतीये. मंत्रालयामध्ये अगदी काही वेळातच ही बैठक सुरू होतीये. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या दालनामध्ये ही बैठक होणार आहे आणि या बैठकीला कामगार नेते शशांक राव, संजय निरुपम सुद्धा उपस्थित राहतील असं कळत आहे. बैठकीत रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत व्यावहारिक मराठी अनिवार्यतेच्या अंमलबजावणीवर आता सविस्तर चर्चा होणार आहे. दरम्यान सरकारकडनं येत्या 1 मे पासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती केली गेली आहे आणि त्यामुळे नवीन वाद उफाळून आलेला आहे. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमका निर्णय काय होतोय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीची डेडलाईन पुढे ढकलावी अशी मागणी आता संजय निरुपम यांनी केली आहे. किमान वर्षभर ते 6 महिने मराठी सक्ती पुढे ढकलावी अशी मागणी त्यांनी सरकारला पत्र लिहून केली आहे. 1 तारखेपासून केल्या जाणाऱ्या मराठी सक्तीचा फटका आता अनेक परप्रांतीय चालकांना बसतोय आणि त्यांच्या रोजगारावर संकट येऊ शकतं अशी भीती त्यांनी व्यक्त केली. 4-5 दिवसापूर्वी माननीय आमचे पक्षाचे जो मंत्री आहेत, माननीय श्री परिवहन मंत्री श्री प्रताप नाईक साहेबांना एक पत्र पाठवलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही मराठी सक्तीचा जो एक प्रस्ताव ठेवत आहात तो थोडा अन्यायकारक आहे. कारण जे ऑटो चालक आहेत, जो टॅक्सी चालक आहे, सगळे मराठी बोलू शकत नाही असं नाही आहे. खूप सारे लोक मराठी बोलू शकतात. पण समजा ज्यांना मराठी बोलू येत नाही, समजा तुमच्या टेस्टमध्ये ते फेल झालेत, तो त्यांच्या परमिट रद्द करण्याचा जो राज्य शासनाकडून एक पवित्रा घेतला गेलेला आहे, त्याच्यामुळे एक दुष्परिणाम होऊ शकतो लोकांवर. पण त्यापूर्वी श्री प्रताप सरनाईक साहेबांच्या नावाने एक दुसरा पत्र मी आज पाठवत आहे. याच्यामध्ये माझी विनंती आहे, ऑटो चालक, टॅक्सी चालक ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेली आहे की त्यांच्या मराठी भाषेच्या एक बेसिक ट्रेनिंगच्या काम सुरू झालं पाहिजे. मंत्री महोदयांनी आता घोषणा केलेली आहे की संपूर्ण मुंबई 70 ठिकाणी आम्ही मराठी भाषा शिकण्यासाठी एक शिबिर किंवा कॅम्प किंवा कार्यशाळा आम्ही सुरू करण्याची आमची तयारी आहे. तो कार्यशाळामध्ये, कॅम्पमध्ये प्रत्येक ऑटो चालक ज्यांना मराठी येत नाही, प्रत्येक टॅक्सी चालक ज्यांना मराठी बोलू येत नाही, ते एनरोलमेंट करणार आणि हळूहळू मराठी शिकण्याची प्रक्रियामध्ये सामील होणार. आणि याच्यासाठी जेव्हा 1 मेचा डेडलाईन आहे, त्याला पुढे ढकलण्यासाठी मी एक मागणी करतो, तुम्ही निवेदन करतो या पत्राच्या माध्यमाने की कमीत कमी 6 महिना आणि जास्तीत जास्त 1 वर्ष असा एक डेडलाईन तुम्ही, असा एक कालावधी तुम्ही ठरवा, म्हणजे सर्वांना कुठल्या प्रकारचे त्रास नाही होईल. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे लोक आहेत, मोठे मोठे रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, तो बिर्लाचा उद्योग आहे, तो मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारे लोक, बँकामध्ये काम करणारे लोक आहेत, त्यांच्याकडून पण, त्यांच्यावर पण हा जो कायदा आहे लागू झाला पाहिजे. तर सर्व महाराष्ट्रात राहणारे सर्व लोकांना बेसिक मराठीचा ज्ञान झालाच पाहिजे. तर मराठी सक्ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यास आता मनसे नेते संदीप देशपांडेंनी विरोध केलाय. मराठी सक्ती फार तर महिनाभरासाठी पुढे ढकलावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
निर्णयाची अंमलबजावणी किती तारखेपासून करणार ती तारीख पण समजा तुम्हाला वेळ पाहिजे ना, ठीक आहे चला दिला. 1 मे नाही, 15 मे, 20 मे, 25 मे काहीतरी तारीख आज जाहीर करा. अनिश्चिततासाठी पुढे ढकलायला ते काही इराण अमेरिकेचं सीजफायर नाहीये. तर मराठी सक्तीसाठी गुंडगिरी सुरू आहे आणि तो कोणता नियम आहे असा सवाल MIM नेते इम्तियाज जलील यांनी केलाय. महाराष्ट्रात लोकांनी मराठी शिकावी याचं समर्थन आहे असं त्यांनी म्हटलंय. मात्र जर 8 दिवसात फ्रेंच शिका म्हटलं तर शक्य आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय आणि मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून टीकाही केली आहे. नाही, आम्ही तर याचं समर्थन करतो की महाराष्ट्रामध्ये राहणारे लोकांनी मराठी शिकायला पाहिजे. पण हे करताना जे दमदाटी सुरू आहे, जे गुंडगर्दी सुरू आहे, तुम्ही अचानक एका ऑटो रिक्षावाल्याला हे सांगणार आहे की बाबा तू मराठी शिक नाही तर आम्ही तुला ठोकून काढू करके, हे कोणता नियम आहे करके? आणि ह्या लोकांना कायदे कानून घेण्याचा अधिकार कुणी दिलेला आहे? मी त्यांना हे सांगितलं की बाबा एका दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये तुम्ही फ्रेंच शिका, जर्मन शिका, मी तुमच्याशी जर्मन मध्ये बोलणार आहे. हे शक्य आहे का? ठीक आहे, गोरगरीब लोक जे आहे ना ते त्यांना थोडासा समय द्या. अनेक वर्षापासून इथं राहतोय, अनेक वर्षापासून इथलची भाषा बोली त्याला माहिती आहे, इथं व्यवसाय करतोय, सर्व काही करतोय, तर त्याला मराठी आली पाहिजे. हे काही मागणी काही गैर नाही ना. तुमच्या शाळेत तुम्ही जाता, इथं शिकतायत. आता अनेक काही लोकांना 40-40, 50-50 वर्ष इथं झालेली, त्यांना आम्ही आमचं मानतो, महाराष्ट्राचा येतो आणि त्याला मराठी आलीच पाहिजे ना. म्हणून ही मागणी काही उचित नाही असं म्हणायचा काही अर्थ नाहीये. जे नवीन असतील त्यांच्यासाठी जर काय असेल तर निश्चितच कालावधी त्यांना मिळाला पाहिजे आणि त्यांनी ते शिकलेही पाहिजे.